तुम्हाला सांगतो. लक्षात येतं, डेली रीडिंग झालं पाहिजे, डेली. आणि अभ्यास मी नेहमी सांगतोय की करायचा नाही, झाला पाहिजे. त्याच्यासाठी मी तुम्हाला टेक्निक सांगतोय, सर्वांनी लक्ष द्या. ते टेक्निक असं आहे की सर्वांनी लक्षात ठेवा, आपल्याला परीक्षेमध्ये फिल इन द ब्लँक्स असतं, आन्सर इन वन सेंटेन्स असतं, मॅच द कॉलम्स असतं, ट्रू फॉल्स असतं, ऑड मॅन आउट असतं, डेफिनिशन्स असतं, नक्की असतं, यस. अजून एखादा छोटा असतो, फॉर्म्युला वगैरे असतं. म्हणजे जवळजवळ 7 टाइप्सचे प्रकारचे प्रश्न आपण इझिली करू शकतो. त्याच्यासाठी काही कष्ट करायची गरज नाही. ते कसं करू शकतो, तर त्याच्यासाठी तुम्हाला जे मोबाईल दिलेला आहे देवानं दिला बघा, त्या विचाराचं संशोधन असतं. त्या विचारानं जो मोबाईल दिलाय त्याच्यामध्ये एक छानसं फंक्शन दिलंय, व्हॉइस रेकॉर्डिंग दिलंय का? माहिती आहे का? कुणाला माहिती आहे व्हॉइस रेकॉर्डिंग कुठं असते? कुणाला माहित असते? होय म्हणायचं. आज घरी गेल्यावर सर्च करा, व्हॉइस रेकॉर्डिंग मेथड म्हणजे टेक्निक, त्याच्यामध्ये आहे फंक्शन. ऐका, आपण रेकॉर्ड करतो आणि दुसऱ्याला पाठवतो. लय दिवस झालं फोन केला नाही, करा फोन, लगेच मेसेज जातो. ती पण लगेच ऐकतात, लगेच आवाज येतो, लय दिवस झालं फोन केला नाही, फोन करा. बस जातो का? त्याला व्हॉइस रेकॉर्डिंग म्हणतो. आणि व्हॉइस रेकॉर्डिंग फंक्शन ज्या ठिकाणी आहे ते फंक्शन शोधून काढा. त्या फंक्शन मध्ये तुम्ही तुमचे जेवढे फिल इन द ब्लँक्स आहेत, समजा एक्झामला तर तुम्हाला 4 धडे, 4 धड्याचं समजा आपण सायन्स वरती बोलूया, सायन्सचे 4 चॅप्टर्स आहेत, 4 चॅप्टरचं सायन्सचे आपल्याला फिल इन द ब्लँक्स करायचे. सगळेचे सगळे रेकॉर्ड करून टाकायचे, दान. काय अवघड आहे का? ठेवायचं काय नुसतं, बोलायचं नुसतं, काय अवघड आहे? नाहीतरी आपण डायजेस्ट येतो का नाही? होय ना? किंवा शेजाऱ्याची वही येतो. तसं सगळ्यांनी पटकन काय करायचं, फिल इन द ब्लँक्स एकदाच रेकॉर्डिंग करायचं. मॅच द कॉलम्स एकदाच, ट्रू फॉल्स एकदाच, त्यानंतर अजून काय डेफिनिशन्स, ऑड मॅन आउट, आणि परत डेली आपल्याला ते 10 किंवा 15 मिनिट्स ऐकायचं आहे हेडफोन घालून. गेम खेळण्यापेक्षा चांगला आहे, नक्की काय? नाही तर ते ऐकत जायचं गेम मध्ये. मग मी ऐकते, हे कुठं चालली गेम, असलं काय उद्या करू नका. नाही सरावर लक्षात आलं का? होईल का अभ्यास? आणि तुम्हाला मी गॅरंटी देतोय, मी स्वतः गॅरंटी देतोय, ज्या दिवशी तुमचा एक्झामचा पेपर असेल, इथून आन्सर्स बाहेर येईल. कुठून? इथून. चला जसा झिंग पाठ न करता झाले पाठ. यस और नो? कुणी पाठ देतो लिहून काढलं, झिंग नाही ना कुणी तरी पाठवलं. म्हणून सर्वांना सांगतोय, लक्षात आलं का? अभ्यास करणं अवघड आहे का? मग नुसतं ऐकायचे सोडून द्यायचं. आणि स्वतःला नेहमी कधी आयुष्यात प्रश्न विचारू नका, मला हे जमेल का, हे मला परीक्षेत येईल का, हे मला परीक्षेत आठवेल का, या असल्या प्रश्नाला तर आयुष्यात वाटोळ झालं. कारण आपलाच आपल्यावर विश्वास नाही, स्वतःवर त्याने विश्वास ठेवायचा. एवढं पॉवरफुल देवाने दिलंय ना, एवढं पॉवरफुल, त्याच्या एवढं पॉवरफुल कुणाला जगात दिलं? यस और नो? पण आपल्यालाच आपला विश्वास नाही हो, आमचं प्रेम नाही सध्या. कधी ना नेमकं मातीत जातच असं म्हणतो नाही. स्वतः विश्वास ठेवा आणि फक्त ऐकायचं सोडून द्यायचं, ऐकायचंय सोडून द्यायचंय. तुम्हाला मी गॅरंटी देतोय, परीक्षेच्या वेळी आन्सर्स कुठून बाहेर येतील आणि गॅरंटी देतो. लक्षात आले मेथड? नक्की चेहऱ्यावर काय जाणवत? यस, चेहरा बदला लोक. ओके, चला सेकंड नंबर मेथड सांगतोय. 2च मेथड सांगणार आणि थांबणार आहे. ओके, दुसरी मेथड आहे पोस्टर्स बनवायला शिका. घरातल्या प्रत्येक भिंतीवरती तुम्हाला पोस्टर्स दिसले पाहिजेत. ते पोस्टर्स असे असले पाहिजेत, सगळ्यांनी लक्षात ठेवा. A4 साइजचे पोस्टर्स असले पाहिजेत आणि कार्ड शीट पेपर वरती असले पाहिजेत, स्वतःच्या अक्षरात असले पाहिजेत, वाकड्या तिकडे अक्षर. आणि एका पोस्टर वरती 2 कलरच्या वर कलर नसला पाहिजे. इज दॅट क्लिअर? तरच ब्रेन ऍक्सेप्ट करतो.
काही जणांना वाटतं लय मागे सांगवायचं घेऊ मार्कर घेऊ अजिबात नाही. एका पोस्टरमध्ये ओनली दोनच कळ बॉर्डर टाकायची, त्याच्यामध्ये फॉर्म्युले लिहायचे, चिपकून टाकायचे, ते पण मम्मीच्या पप्पाच्या परवानगी. नाहीतर असे चिटकवणार की मम्मीनं पण हल्ला पाहिजे, पप्पाची पण हल्ला पाहिजे. असं काय लक्षात आलं. सायन्सची भिंत वेगळी करा, मॅथ्सची भिंत वेगळी करा, मराठीची भिंत, सगळ्याच्या भिंती करून टाका किंवा पार्ट विकून टाका. हा पार्ट सायन्सचा, हा पार्ट मराठीचा, हा याचा, हा त्याचा, आणि त्याला पहिल्यापासून सगळं चिटकून टाका. लक्षात येते. आता अभ्यास करायला लागते का बघा. सकाळी उठलं, कपडे घालता लक्षात येते का. ती वणीन करता करता सुद्धा बघता येत आपल्याला. येस ऑर नो? यस. मी तुम्हाला गॅरंटी देतो, एक्झामला बसलं की तुम्हाला फिल इन द ब्लँक समजा लिहिली असेल, तुम्हाला कोणत्या कलर मध्ये लिहिली आणि काय त्याचा आन्सर आहे हे सुद्धा तुम्हाला गॅरंटेड असेल. ते पण अभ्यास न करता फक्त जाता येता तुम्ही जरी नाही म्हणला त्याच्याकडे बघायचं तरी बघितलं जातं. जरी म्हणला ना मी डोळे बंद करा, सायन्स बघायचं नाही, आज सायन्स नाही, आज सायन्सचं वाव आहे माझा, आज गुरुवार आहे ना, गुरुवारी आम्ही काही खात नाही, त्यामुळे सायन्स काय बघायचं नाही. आज काय पण लक्षात आलं. नाही म्हटलं तरी आपलं नजर जाते. मग ते कुठल्या कलर मध्ये आहे, कसं लिहिलंय, कसं मस्त लिहिलंय, काय डेकोरेशन केलंय, हे सुद्धा परीक्षेला बसल्या आठवलंच पाहिजे. आणि तुम्ही स्वतः सांगणार की मॅडम मी हे इथं लिहून ठेवलं होतं बघा त्या भिंतीवर, ते चालतं बघा, ते चालतं, तेच लिहिलं मी लगेच. इतका कॉन्फिडन्स आपला असला पाहिजे. आणि मग ह्या दोन्ही मेथड्सना मला सांगा कष्ट आहे काय नक्की. किंवा तुमचं जे टार्गेट असेल ते सुद्धा टार्गेट तुम्ही येऊन फ्लॅश करू शकता. आपल्यामध्ये मला समजा एका आता जसा हा विद्यार्थी आमचा LNMS मध्ये आला ना, तर त्याचं टार्गेट त्यानं जर टार्गेट आपलं घरामध्ये लावलेलं असेल तर ते त्याला नेहमी अभ्यास करायला प्रेरित करतं. तसं तुमची टार्गेट्स जी आहेत मला, आणि सगळ्यात जाता एकच वाक्य सांगून जातो शेवटचं, 10वी पर्यंत बघा माझं वाक्य लक्षात ठेवायचं, लाईफ मध्ये लक्षात ठेवायचं. 10वी पर्यंत ऑल सब्जेक्ट टॉपला पाहिजे. काय व्हायचं हे महत्वाचं नाही. मला डॉक्टर व्हायचं, मी काय होतं की आता सांगत बसायचं नाही मी डॉक्टर होणार आहे, मी विमान वैमानिक होणार आहे. आणि जिथं बोंबला घरातलं विमान चालवताही नाही आला आणि लागलं वैमानिकचं स्वप्न बघायला. लक्षात येते का. त्याला इंग्रजी वाचायला येत नाही आणि म्हणतो मी वैमानिक वाटलं. त्याला खायची गोष्ट आहे का वैमानिक होणं. हा मी तर प्रत्येक ठिकाणी काय करवा नाही मी क्लासमध्ये अधिकारी होणार. अरे हे तर एवढं सोपं आहे आता. एक जागा तुम्हाला मी आता खरी रियालिटी सांगतोय, 10वी जागा सुद्धा भरायच्या असल्या MPSC ना 4-4 लाख फॉर्म असतात. किती? 4-4 लाख. त्या फॉर्मला क्रॉस करून पुढे जाणं एवढं सोपं आहे का नाही. म्हणून सर्वांनी लक्षात ठेवा माझं वाक्य मी परत एकदा सांगतोय, 10वी पर्यंत ऑल सब्जेक्ट टॉपला पाहिजे आणि ऑल सब्जेक्ट अबाव 95 पाहिजे, तरच जीवनामध्ये काहीतरी मिळवू शकाल. नाहीतर तिथूनच गाडीचा गुंडाळायचा, घरात पैसे वाचले बसते. लक्षात येते. क्लिअर सगळेजण. सांगू का, 10वी पर्यंत ऑल सब्जेक्ट टॉपला आणि नो एक्सक्यूज. नाही हो सर ते सायन्स मला समजत नव्हतं म्हणून कधी काय समजत नव्हतं. 5वी पासून सायन्स आहे नाही तर 10वीत गेलं लागतं मला समजत नव्हतं. म्हणजे किती मूर्ख असं. 5वीतच कळायला पाहिजे होतं मला सायन्स समजते, कळलं पाहिजे की नाही. म्हणून सगळ्यांना सांगतोय कुणी एक्सक्युजेस सांगायची नाही. स्वतःची तयारी स्वतः लढायची. लक्षात आलंय. स्वतःची तयारी आणि 10वीला सर्वांना सांगतोय मी, 10वीला तुम्ही आता पुढे आयुष्यामध्ये जा. काही जणांकडे 4 वर्ष असतील, काही जणांकडे 2 वर्ष असतील, काही जणांकडे 1 वर्ष असेल, पण ऑल सब्जेक्ट ऑल सब्जेक्ट, इंग्लिश असू द्या, मॅथ्स असू द्या, सायन्स असू द्या, हिस्ट्री असू द्या, इव्हन मराठी असू द्या, ऑल सब्जेक्ट मला 95च्या पुढे पाहिजेत. तरच जीवनात काहीतरी मिळेल, नाहीतर मिळणार नाही. तर मला वाटतं की सर्वांना पुढच्या भविष्यासाठी आणि पुढच्या भवितव्यासाठी बेस्ट लक. आणि मी अजून खूप सारे टेक्निक्स आहेत पण आपल्याला वेळ
कमी दिलाय, त्यामुळे आपण इथेच थांबतोय. थँक्यू.